जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपल्या सर्वांच्या लाडक्या सोनारपाड्याच्या मोठ्या सोन्याने त्याच्या चाहत्यांसाठी व त्याच्या नावचे मैदान भरवणाऱ्या आयोजकांसाठी एक सुंदर पत्र लिहिले आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका सोनारपाड्याचा मोठ्या सोन्या बोलत आहे। सर्वप्रथम माझ्या चाहत्यांचे तसेच माझ्या नावचे मैदान आयोजित करणाऱ्या सर्व आयोजकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तुमच्या सर्वांच्याच आशीर्वादामुळे मला आज हे सुवर्ण दिवस बघायला मिळाले आहेत। मित्रांनो, काल तुम्हा सर्वांचे माझ्यावरचे असलेले प्रेम बघून मला भरून आले बघा। मला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना भेटण्याची संधी मिळाली, हेच मी माझे मोठे भाग्य मानतो। तुम्हा सर्वांच्या प्रेमापोटी मला पुन्हा एकदा माझ्या छोट्या भावासोबत एकत्र पाळायला मिळाले। माझी खूप दिवसांची इच्छा होती बघा, माझ्या शिष्यासोबत एकत्र पाळायची, आणि ती माझी इच्छा काल पूर्ण झाली। काल पार पडलेल्या सोन्या 50-50 केसरी मैदानामध्ये माझा आणि माझ्या छोट्या भावाचा एक फेरा काढण्यात आला, आणि तो फेरा बघण्यासाठी लाखो प्रेक्षकांचा जमलेला जलसागर पाहून मला खूप आनंद झाला बघा। आजही ते दृश्य माझ्या डोळ्यामध्ये तसेच आहे, आणि ते दृश्य बघून माझ्या डोळ्यामध्ये पाणीच येत आहे बघा। आजवरही तुम्हा सर्वांचे माझ्यावरचे तितकेच असलेले प्रेम बघून मला खूप भरून येत आहे बघा। मित्रांनो, माझीही खूप इच्छा आहे बघा माझ्या शिष्यासोबत असेच पळत राहायची, मात्र सध्या माझा पाय मला साथ देत नाही। माझ्या पायामुळे मला असंख्य वेदना होत आहेत, म्हणून आज माझी इच्छा असतानासुद्धा मी माझ्या शिष्यासोबत एकत्र पळताना दिसत नाही। मित्रांनो, मी तुम्हा सर्वांच्याच प्रेमापोटी माझ्या सर्व वेदना बाजूला ठेवून पळालो बघा। मलाही माहिती आहे, मला आणि माझ्या शिष्याला एकत्र पळताना बघून तुम्हाला पुसेगाव इंदकेसरी मैदानाची आठवण आली असेल। मित्रांनो, आज हे सर्व शक्य माझ्या मालकामुळे म्हणजेच जयेशदादांमुळे झाले बघा, कारण आजही जयेशदादांचे माझ्यावरती तितकेच प्रेम आहे। माझ्या उतरत्या वयामध्ये जयेशदादा माझी एखाद्या पोटच्या पोरावानी काळजी घेतात बघा। मित्रांनो, काल जेव्हा सुनील मोरे सरकार बोलले वय झाले तरी आजही सोन्याची तब्येत जशीच्या तशीच आहे, याचे सर्व श्रेय माझ्या मालकाला जाते बघा, कारण आजही माझा मालक माझी तेवढीच काळजी घेतो। तर मित्रांनो, यापुढे जरी मी तुम्हाला मैदानात पाळताना दिसलो नाही तरी माझा पट्ट्या, माझा बाक्या नक्कीच माझ्या पाठी तुमच्यासाठी पळत राहील। माझ्या सरपंचला, माझ्या बाक्याला माझ्या पाठी खूप नाव करताना बघून मला खूप आनंद होतो बघा। अजून पण माझा बाक्या गोरगरीब शेतकऱ्यांची बैल उजेडात आणत आहे, आणि ते बघून मला खूप अभिमान वाटतो बघा। काल सोन्या 50-50 केसरी मैदानामध्ये सहभागी झालेल्या आदत शिल्लेदारांचे मी कौतुक करतो। असे यश त्यांना कायमस्वरूपी लाभत राहो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आणि हा तुमचा सोन्या इथेच थांबतो।